नमस्कार मंडळी. उबाटा सेना खरंच फुटणार का? दिल्लीला गेलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे पत्रकारांशी बोलताना अप्रत्यक्षरित्या याला दुजोरा दिला की महाराष्ट्रात अजून बरेच खेळ व्हायचे. आणि त्यानंतर बातम्या सुरू झाल्या की हो, ऑपरेशन टायगर पासून अनेक गोष्टी ह्या म्हटल्या गेल्या. पण खरंच तशी परिस्थिती आहे का? तर त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी वेगळं काही सांगायची गरज नाहीये. कारण मागच्या काही दिवसांच्या बातम्या जर तुम्ही नीट ऐकल्यात, बघितल्यात, काही युट्यूबरचे व्हिडिओ नीट बघितलात, ऐकलात, तर तुमच्या लक्षात येईल की उबाटा सेनेमध्ये सध्या असंतोषाचं वातावरण आहे. कुठेतरी नाराजी आहे आणि त्या नाराजीचा फायदा अर्थातच जर कोणाला होणार असेल तर तो एकनाथ शिंदे यांना होणार आहे. पण त्यासाठी एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरणं किंवा आपल्या पक्षातल्या आमदार खासदारांना जबाबदार धरणं हे योग्य नाही. अर्थात त्यासाठी जर जर कोणाला जबाबदार धरायचं असेल तर उबाटा सेनेच्या नेत्यांना जबाबदार धरावं लागेल आणि विशेषतः आदित्य ठाकरे यांना जबाबदार धरावं लागेल. आदित्य ठाकरे यांचा पक्षावरचा होल्ड वाढतोय आणि त्यामुळे आदित्य ठाकरे आणि त्यांची टीम यांच्या ताब्यात आता हा संपूर्ण पक्ष जातोय. अशा वेळेस आदित्य ठाकरे यांची टीम ही उबाठा सेनेमध्ये जे कोणी वरिष्ठ नेते आहेत किंवा आमदार खासदार आहेत त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरते आहे. आणि इथे हा असंतोष वाढत जातोय आणि त्यामुळे त्याचा फायदा जर एकनाथ शिंदे हे उचलणार असतील तर त्यासाठी ज्योतिषाची गरज नाहीये. हे साधं, सरळ आणि स्पष्ट आहे. राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना 7व्या जागेसाठी त्यांच्या जवळच्या प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी द्यायची होती. अर्थात ती एकच जागा महाविकास आघाडीकडे होती आणि त्यामुळे केवळ आदित्य ठाकरे यांचं चालण्यासारखं नव्हतं, तर त्यासोबत काँग्रेसची संमती आणि राष्ट्रवादी काँग्रेसची देखील संमती हवी होती. आणि तो गेम, खरं म्हणजे तो डाव आदित्य यांचा हा संजय राऊत यांनी उधळून लावला, ज्या वेळेस संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव जाहीर करून टाकलं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने उबाटा सेनेमध्ये वॉर सुरू झालं. आणि हे वॉर होतं अर्थातच आदित्य ठाकरे टीम आणि उद्धव ठाकरे टीम यांच्यामधलं. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संजय राऊत यांनी ती जी जागा, त्या जागेसाठी शरद पवार यांचं नाव जाहीर केलं. त्यावेळेस संजय राऊत यांना स्वतः ते करायचं होतं का किंवा त्यांनी स्वतः फांदा मारला का? तर तशी शक्यता नाहीये. कारण संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना विचारल्याशिवाय काहीही करत नाहीत असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे जर संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव त्या जागेसाठी पुढे केलं असेल तर त्यामागे कुठेतरी उद्धव ठाकरे आहेत का? हाही महत्वाचा प्रश्न आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव पुढे केलं त्यावेळेस एक गोष्ट स्पष्ट झाली की संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी ते सांगितलेलं असावं. कारण संजय राऊत हे प्रवक्ते आहेत आणि ते स्वतःहून काहीही करत नाहीत जोपर्यंत पक्षश्रेष्ठींचा म्हणजे उद्धव ठाकरेंचा आदेश त्यांना मिळत नाही. मग तिथून चर्चा सुरू झाली की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये काही बिनसलं आहे का? मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये सगळा कंट्रोल हा आदित्य आणि त्यांच्या टीमने घेतला होता आणि त्यामुळे अनिल परब यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही नाराज झाले होते. कारण त्यांनी सुचवलेल्या उमेदवारांना उमेदवारीच मिळाली नव्हती आणि त्याची तक्रार अर्थातच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. पण उद्धव ठाकरे यांनी ते प्रकरण
यशस्वीरित्या हाताळलं. त्यानंतर हे सगळं सुरू झालं. आज परिस्थिती अशी आहे की आदित्य ठाकरे यांच्यामुळे उभाटा सेनेचे खासदार हे नाराज आहेत अशी चर्चा सध्या जोरात आहे. आणि ते नाराज असल्यामुळे पुढची रणनीती काय असायला हवी, जर त्यांना अप्रोच व्हायचं तर त्यासाठी मोदी किंवा अमित शाह यांच्याशी चर्चा करणं आवश्यक होतं. कारण उद्या ही मंडळी जर शिंदे यांच्या शिवसेनेत आली तर त्यांना कशा प्रकारे सामावून घ्यायचं हा विचार महत्वाचा होता. आणि त्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते का मंडळी, तशी चर्चा सध्या मुंबईत जोर धरू लागलेली आहे. आदित्य ठाकरे यांच्यामुळे नाराज असलेले खासदार हे वेगळा पर्याय शोधण्याच्या बेतात आहेत. आणि त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला आहे का, नाकारता येत नाही. कारण चर्चा ही त्याच दिशेने सुरू आहे. आता एक गोष्ट इथे अधिक स्पष्ट केली पाहिजे, ती म्हणजे संजय राऊत यांचा या सगळ्या याच्यामध्ये काय रोल असू शकतो. आदित्य ठाकरे हे संजय राऊत यांच्यावर नाराज आहेत आणि तसं आता स्पष्ट झालेलं आहे, त्याची चर्चा पण आहे. काही युट्यूबर्स जे संजय राऊत यांच्या जवळचे आहेत त्यांनी तसे व्हिडिओही केलेले आहेत. त्यामुळे संजय राऊत हे आदित्य ठाकरे यांच्यावर किंवा आदित्य ठाकरे हे संजय राऊत यांच्यावर नाराज असल्यामुळे संजय राऊत यांची या खासदारांना फूस आहे का हाही प्रश्न आहे. अनेक प्रश्नांचं जंजाळ सध्या उभाटा सेनेमध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्यातला एक दोरा हा एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे. आणि एकनाथ शिंदे हा गुंता कसा सोडवतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्याही पेक्षा महत्वाचं असं आहे की उभाटा सेना पुन्हा फुटणार का. जे खासदार मंडळी किंवा आमदार मंडळी असतील ते आतापर्यंत उभाटा सेनेमध्ये राहिले, त्याचं एकमेव कारण ते म्हणजे त्यांची उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली निष्ठा. हे जे खासदार आहेत जे नाराज आहेत त्यांची आदित्य बरोबर सोबत निष्ठा नाहीये. आणि आदित्य ठाकरे यांनाही हे माहिती आहे. आणि जर निष्ठावान संजय राऊत ज्यांची निष्ठा उद्धव ठाकरे यांच्यापाशी आहे यांना डावललं जात असेल किंवा त्यांच्या विरोधात कटकारस्थान उभाटा सेनेमध्ये होत असेल तर आपली धडगत काय असा प्रश्न या खासदारांना पडलेला असू शकतो. आणि त्यातून हे खासदार नाराज असू शकतात. मंडळी, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे पक्ष फोडतात असं म्हटलं जातं. पण हा पक्ष का फुटला जातो, ज्या वेळेस संबंधित पक्षामध्ये नाराजी असते त्या पक्षातील नेते मंडळी कार्यकर्ते हे पक्ष नेतृत्वावर नाराज असतात, पक्ष नेतृत्व त्यांची दखल घेत नाहीत. त्यावेळेसच पक्ष फोडणं हे सोपं असतं. आणि ती परिस्थिती सध्या उभाटा सेनेत निर्माण झाली आहे का. आणि तशी परिस्थिती जर उभाटा सेनेत निर्माण झाली असेल तर त्याला कारण आदित्य ठाकरे आहेत का, चर्चा त्याच दिशेने सुरू आहे मित्रांनो. आणि त्याचा फायदा एकनाथ शिंदे घेत आहेत. बघूया एकनाथ शिंदे नेमकं काय करतायत. पण एवढं निश्चित आहे की एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन आले आणि तिथे त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात अजून बरेच खेळ व्हायचे आहेत. आणि हे खेळ काय असू शकतात येणाऱ्या काळात आपल्याला निश्चितच कळेल. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.